मुलं जातो पावना कॅम्पिंगला दरवर्षी. एम्बिवलीला जाताना तिथं एंट्रीच्या थोडंसं अलीकडे राईट साईडला 2 बंगले आहेत एका मागं एक. त्या बंगल्यांचं असं आहे की आम्ही बघितलं, आम्ही म्हणलो अरे भूत बंगला टाईप दिसतंय, चला पोरांच्या अंगात तर नेहमीसारखे किडे, आता भीती तर बंद झाली, चला जाऊ म्हणून आम्ही गेलो. पहिला जो बंगला होता त्याच्या राईट साईडला एक छोटीशी खोली होती, त्या खोलीमध्ये एक बेड होता. तर बेड बघून असं वाटायचं की इथं कोणतरी झोपतंय म्हणून. आणि बेडरूम पण ती टॉर्चर रूम टाईप वाटत होती, कारण तिथं रस्सी वगैरे बांधलेली होती खुर्चीला. आम्हाला वाटलं इथं काहीतरी चुकीचं होते म्हणून. मग असंच 1-2 महिने उलटले. मग मुलांचा असंच मध्ये विषय निघाला. म्हणलं एक मित्र आहे माझा, तो म्हणला लय बोर होते, काय करायचं? म्हणलं चला नाईट आऊट करू म्हणलं. ते म्हणले काय करायचं, चला आपण त्या दिवशीच्या भूत बंगल्यात गेलो ना तिथं जाऊ. मग म्हणलं अरे येड लागलं काय तुला, नाही का, भूत बंगला कशाला वगैरे, नाही का, रात्रीचा वेळ. नाही मी ऐकलंय, ते बोलले मी ऐकले 3 वाजता भूत सक्रिय होतात, आपण त्या टाईमला म्हणजे ते पोरांच्या अंगातले किडे. रस्त्यावरती येऊन नंतर मित्र बोलला अरे तिथे चेअर पडली होती आणि मला चेअरवर कोणाचा तर हात दिसला.